स्त्री असो वा पुरुष, वैवाहिक नातेसंबंधातून प्रत्येकाची किमान अपेक्षा एकच असते की आधार मिळावा. अडीअडचणीच्या वेळेला डोळे झाकून ज्याच्यावरती भरवसा ठेवता येईल असा एकतरी जीवलग आपल्या आयुष्यामध्ये असावा. मुळात प्रत्येकालाच असा एक दिलासा हवा असतो. संकट समयी प्रत्येकालाच कुणाचा ना कुणाचा आधार हवा असतो. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर टक्कल पडत चाललेल्या पुरुषाला गळले तर गळू देत की केस, त्याला काय इतकं, वयोमाना परत्वे होणारच की. किंवा दर महिन्याला पाळी येणं असो की वय झाल्यानंतर येणारा मेनोपॉज असो, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी मारलेले शेरे असो की सहकार्यांनी केलेली टिंगलटवाळी असो, आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कसली ना कसली तरी भीती असते, धास्ती असते. जोडीदारानं या अतर्क्य विचित्र भावनेची चेष्टा न करता आपल्याला समजून घ्यावं आणि आपल्याला या भीतीसकट आपल्यावरती प्रेम करावं असंच वाटतं. सतत अत्यंत आक्रमक पवित्र्यात असलेल्या अतिमहत्वाकांक्षी आणि फारच स्पष्ट सांगायचं झालं तर स्वातंत्र्याचा अतिरेकी हव्यासानं निर्दय आणि कठोर झालेल्या कित्येक बायका आम्हाला कोर्टामध्ये भेटतात. पावलोपावली नवऱ्याला फटकारण्यात आणि त्याचा कचरा करण्यात आणि परिणामी स्वतःचा सुद्धा कचरा करून घेण्यात या बायकांना कसला पुरुषार्थ वाटतो कळत नाही. देख लो भाई, हम लड़के ना, हमारे साथ ऐसा ही होता है. माझ्या मते चार चौघांमध्ये असो की बंद दाराच्या आड परस्परांशी किमान सभ्यतेने वागणं ही वैवाहिक नात्यांची अत्यंत मूलभूत गरज आहे. किमान एवढंही ज्यांना जमणार नसेल त्यांनी खरं तर लग्नाच्या भानगडीतच पडू नये. तर हिंदू विवाह कायदा 1955 मध्ये हिंदू स्त्री आणि पुरुष यांच्या विवाह संबंधी आणि विवाह विच्छेदनासंबंधी आणि विवाहातून निर्माण होणाऱ्या कलहाच्या निवारणासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनाही उपयोगी ठरतील अशा तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदींनुसार पुरुष आणि स्त्री या दोघांनाही मार्ग काढण्यासाठी काही अधिकार प्रदान केलेले आहेत. या तरतुदीमध्ये पती आणि पत्नी यांचं वर्तन म्हणजे परस्परांचा नाहक छळ होऊ शकतो आणि जर तसं झालं तर त्यांना कोणता पर्याय उपलब्ध आहे हे ठरवून दिलेलं आहे. या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या हिंदू पती पत्नींसाठी आहेत. हा कायदा हिंदूंप्रमाणेच बौद्ध, जैन आणि शीख समाजातल्या व्यक्तींना सुद्धा लागू होतो, ज्यांनी हिंदू रूढी परंपरा रीतिरिवाजांनुसार विधिवत विवाह केलेला आहे. तर सर्वसामान्यपणे घटस्फोटासाठी दाखल करण्यात येणाऱ्या बहुतांश प्रकरणामध्ये विरुद्ध बाजूकडून अर्जदाराला होणारा छळ आणि 2 वर्षापेक्षा अधिक काळासाठी जोडीदाराने केलेला दुरावा ही 2 कारणं सर्रास पाहायला मिळतात. खरं पाहता हिंदू विवाह कायद्यामध्ये छळ या शब्दाची व्याख्या देण्यात आलेली नाही, पण दाम्पत्य जीवनाचा विचार करता छळ म्हणजे अर्जदार आणि सामनेवाला एकत्र नांदत असताना असं वर्तन की ज्यामुळं अर्जदाराला सामनेवाला किंवा जबाबदार याच्यासोबत नांदणं धोक्याचं ठरतं. छळ हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वरूपाचा असतो. मानसिक अनारोग्यास कारणीभूत ठरणारी अथवा मनस्थितीवरती परिणाम करणारी असाधारण वर्तणूक ज्यामुळं दाम्पत्य जीवनामध्ये भीती निर्माण होत असेल तर तो छळ ठरतो. छळ या कारणावरून घटस्फोटाचा हुकुमनामा पारित करत असताना न्यायालय विविध बाबींवरती विचार करतं आणि सामनेवाल्याची कोणती वागणूक छळ ठरू शकते हे ठरवतं. याचा अर्थ दाम्पत्य जीवनामध्ये होणाऱ्या लहान सहान गोष्टी या काही छळ या संज्ञेमध्ये येत नाहीत, कारण हे अपेक्षित असतं की लहान सहान रुसव्या फुगव्यांना किंवा कटकटीच्या वागण्याला छळ या संज्ञेखाली संबोधलं गेलं तर ते योग्य होत नाही. या व्हिडिओमध्ये आपण मेहरबान सर्वोच्च न्यायालय आणि मेहरबान उच्च न्यायालय यांच्या अशा केस लॉज बघणार आहोत की ज्या पत्नीनं पतीचा केलेला छळ या संकल्पनेमध्ये येतात. यातली सगळ्यात पहिली केस आहे ती आहे आत्मप्रकाश अरोरा विरुद्ध नीलम 1981-2 DMC 43 दिल्ली. खरं पाहता विवाह म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या लैंगिक संबंधांना मिळणारी समाज मान्यता. लैंगिक संबंधांच्या शिवाय विवाह एक अनास्था आहे. विवाहाचं मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे लैंगिक संबंध. जर पत्नीनं पतीला दीर्घकाळ याच्यापासून वंचित ठेवलं
तर ती पतीच्या प्रती मानसिक क्रूरता आहे असं म्हणत उच्च न्यायालयानं पतीच्या हक्कामध्ये घटस्फोटाचा आदेश पारित केला. दुसरी केस लॉ आहे MANU मनू सुप्रीम कोर्ट 853/2014 विद्या विश्वनाथन विरुद्ध कार्तिक बाळकृष्णन. या केसमध्ये पत्नीनं पतीसोबत कोणत्याही सबळ कारणाशिवाय शारीरिक संबंध न ठेवणं ही त्या जोडीदारावरती क्रूरता आहे. त्यामुळं उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय कायम करत सर्वोच्च न्यायालयानं पत्नीने केलेले सगळे आरोप फेटाळले आणि घटस्फोटाचा जो हुकुमनामा आहे तो पतीच्या हक्कामध्ये केला. पुढची केस लॉ आहे विश्वनाथ विरुद्ध सरल विश्वनाथ अग्रवाल MANU मनू सुप्रीम कोर्ट 513/2012. ह्याच्यामध्ये ट्रायल कोर्टानं पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला. जिल्हा न्यायालयानं सुद्धा घटस्फोटासाठीचा अर्ज फेटाळला आणि असं अनुमान काढलं की पती हा पत्नी विरुद्ध मानसिक छळाची केस सिद्ध करण्याला असमर्थ ठरला. हायकोर्टानं सुद्धा देर इज नो सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ असं म्हणत हे अपील फेटाळलं. सर्वोच्च न्यायालयानं असा निष्कर्ष काढला की खालच्या न्यायालयांनी अवास्तव आणि रेकॉर्डवरच्या पुराव्याद्वारे समर्थित नसलेला आणि विवेकबुद्धीला आमंत्रित करण्यासाठी पूर्णपणे अस्वीकार्य असा दृष्टिकोन स्वीकारला होता. क्रूरता या अभिव्यक्तीचा मानवी वर्तनाशी अविभाज्य संबंध आहे. या प्रकरणामध्ये पत्नीनं पतीचा अत्यंत छळ केला. तिच्या वागणुकीमुळे पतीला अत्यंत मानसिक वेदना झाल्या. पतीच्या चारित्र्याबद्दल वाटेल तसे आरोप करणं, त्याला फौजदारी खटल्यामध्ये गुंतवणं, रेकॉर्डवर आणलेल्या पुराव्यांचा एकत्रित परिणामामुळे अपमान आणि छळ करण्याची पत्नीची ही वृत्ती दिसून येते. पतीचं जीवन दयनीय बनवण्यासाठी त्याला मानसिक वेदना आणि त्रास देणाऱ्या पत्नीचं वर्तन सहन करण्यासाठी आणि तिच्यासोबत राहण्यासाठी सांगितलं जाऊच शकत नाही. या कारणास्तव पती घटस्फोटाच्या हुकुमनाम्याचा हक्कदार झाला आणि पतीचं अपील मंजूर केलं गेलं. यातली पुढची केस लॉ आहे मनू सुप्रीम कोर्ट 1023/2004 जयचंद्र विरुद्ध अनिल कौर. यामध्ये नवरा आणि बायको दोघंही डॉक्टर होते. नवऱ्यानं बायको विरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज केला. ट्रायल कोर्टानं घटस्फोटाऐवजी न्यायिक फारकतीचा हुकूम पारित केला. मेहरबान सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार मेहरबान हायकोर्टानं यातल्या पुराव्यांवरती कुठलीच विस्तृत चर्चा केली नाही. त्याचप्रमाणे मानसिक क्रूरता म्हणजे काय याची देखील स्पष्टोक्ती केली नाही. मेहरबान सर्वोच्च न्यायालय असंही म्हणालं की इन सच केसेस द क्रुएल्टी विल बी एस्टॅब्लिश्ड इफ द कंडक्ट ऑफ इटसेल्फ इज प्रूव्ड और ॲडमिटेड. एव्हरी मॅट्रिमोनियल कंडक्ट which may not amount to cruelty to constitute cruelty. The conduct complaint of should be grave and witty. So as come to conclusion that the petitioner's spouse cannot be reasonably expected to live with other spouse. It must be something more serious than ordinary wear and tear of the married life. असं म्हणत पतीच्या हक्कामध्ये घटस्फोटाचा आदेश पारित केला. यातली पुढची केस लॉ आहे अध्यात्म भट्टर अलवार विरुद्ध अध्यात्म भट्टर श्रीदेवी 2002 व्हॉल्यूम 1 MLR सुप्रीम कोर्ट 745. यामध्ये पत्नी बाळंतपणासाठी गेली व परतलीच नाही. तिला परत आणण्यासाठी पतीने व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केले. मात्र पत्नीनं पती वेगळा राहण्यास तयार असेल तरच ती येईल, तसेच पतीला नोकरी मिळाल्यानंतरच ती येईल अशी अट घातली. पतीनं घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला. पत्नीनं सासरा तिच्यासोबत असभ्य वर्तन करतो व पती त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असं कथन केलं आणि तिचा नवऱ्यापासून अलग राहणं कसं योग्य आहे ते सांगितलं. पत्नीनं तिला कशा प्रकारे मारहाण केली हे सगळं कथन केलं. कनिष्ठ न्यायालयानं नवऱ्याच्या हक्कामध्ये घटस्फोटाऐवजी न्यायिक फारकतीचा हुकुमनामा केला. उच्च न्यायालयानं पत्नीचं अपील मंजूर करून पतीचा अर्ज फेटाळला. या निर्णयाविरुद्ध पतीनं केलेलं अपील मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयानं असा निर्वाळा दिला की पत्नी तिच्या सासऱ्यानं तिचा विनयभंग केला म्हणून नवऱ्यासोबत वेगळं राहण्याची शर्त ठेवते हे ती काही सिद्ध करू शकली नव्हती. तसंच तिचे जे सासरे आहेत ते 1988 साली मरण पावल्यानंतर सुद्धा
ती पतीसोबत संसार करण्यासाठी इच्छुक असल्याचा कसलाच पुरावा तिनं दिला नव्हता. आणि अर्जदार पती हा एकुलता एक त्याच्या आई वडिलांना मुलगा होता, ज्यामुळं त्याच्या वृद्ध आई वडिलांना सोडून तो वेगळा राहूच शकत नव्हता. त्यामुळं पत्नीच्या मनामध्ये संसार करण्याची कुठलीच इच्छा नव्हती. त्यामुळंच तिनं पतीचा त्याग केला, हे पतीनं सिद्ध केलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं पतीच्या हक्कामध्ये घटस्फोटाचा हा जो निर्णय आहे तो कायम केला. यातली पुढची केस लॉ आहे गीता जगदीश विरुद्ध जगदीश 2005 वॉल्यूम 6 सुप्रीम कोर्ट 656/2005 BCJ. यामध्ये पत्नीनं ती मिळवीत असलेला जो पगार आहे तो पगार पतीच्या पगारापेक्षा जास्त आहे. या कारणावरून स्वतःच्या आई वडिलांच्या गावी राहून नोकरी करणं आणि पतीच्या गावी नांदण्यास न येणं याचा अर्थ तिनं स्वेच्छेनं पतीचा त्याग केला आहे आणि तिचं तसं पतीला सोडून राहणं अवाजवी असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयानं नोंदवून कनिष्ठ न्यायालयानं पतीच्या हक्कामध्ये पारित केलेल्या घटस्फोटाचा हुकुमनामा योग्य असल्याचा निर्णय दिला. पुढची केस लॉ आहे द पद्मिनी विरुद्ध शिवानंद बाबू AIR 2000 आंध्र प्रदेश 176. पत्नीनं पतीच्या नातेवाईकांना आपला नवरा नपुंसक असल्याचं पत्र पाठवून कळवल्यामुळं पतीचं मानसिक खच्चीकरण आणि छळ झाल्याचा निष्कर्ष न्यायालयानं काढला. अशा प्रकारे झालेल्या छळाच्या कारणावरून न्यायालयानं घटस्फोटाचा अर्ज पतीच्या हक्कामध्ये मंजूर केला. पुढची केस लॉ आहे बलराम सिंग विरुद्ध सुखविंदर कौर 1988 CLJ 281 पंजाब अँड हरियाणा हायकोर्ट. दुसऱ्या लग्नाचा आरोप करणं हा सुद्धा छळ आहे. पत्नीनं पतीविरुद्ध दुसऱ्या लग्नाचा आरोप करून फौजदारी केस दाखल केली. या केसमध्ये पतीची निर्दोष मुक्तता झाली आणि आरोप फेटाळून लावले. पत्नीने पतीविरुद्ध दुसऱ्या लग्नासंबंधी खोटे आरोप करणं म्हणजे पतीचा छळ असल्याचं ठरवून न्यायालयानं पतीचा घटस्फोटाचा दावा मंजूर केला. यातली पुढची केस आहे हरपाल शर्मा विरुद्ध तृप्ती राणी AIR 1999 पंजाब अँड हरियाणा हायकोर्ट 220. घातपाताचा आरोप करणं हा एक छळ आहे. पत्नीनं पती तिच्यावर करीत असलेले उपचार म्हणजे तिला ठार मारण्यासाठी आणि तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी करतोय असा खोटा आरोप केला होता. पत्नी भांडण करून सतत तणाव निर्माण करत असे. अशा वातावरणामध्ये पत्नीसोबत सतत राहणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं आहे. हे लक्षात आल्यानंतर स्वतःच्या मालकीचं घर सोडून पती भाड्याच्या घरात राहायला लागला. असं केवळ फक्त आणि फक्त शेवटच्या क्षणीच होऊ शकतं. त्यामुळं पतीचा जो घटस्फोटाचा अर्ज आहे तो मंजूर करण्यात आला. यातली पुढची केस लॉ आहे AIR 2003 पंजाब अँड हरियाणा 111 प्रकाश कौर विरुद्ध हरभजन दास. या केसमध्ये पत्नी जी आहे ती पतीशी क्रूर वागायची, त्याचा सतत अपमान करायची, छळ करायची. पत्नीनं पतीला कधीच लैंगिक सुख दिलं नाही. पत्नी आत्महत्या करण्याची धमकी सतत द्यायची. पत्नीनं पतीचा अगदी अमानुष छळ केला असं मत इथं न्यायालयानं नोंदवलं. पुढची केस लॉ आहे AP रंगराव विरुद्ध विजयालक्ष्मी 991 DMC 567 मद्रास. गुरदीप कौर वर्सेस बलबीर सिंग 1991 DMC 571 पंजाब अँड हरियाणा. या ज्या केसेस आहेत यांचा परिपाक असा होता की पत्नी वारंवार जीव देण्याचा प्रयत्न करायची. एकदा तर तिनं विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा काचेचे तुकडे खाल्ले. पतीनं तिच्यावरती औषधोपचार करण्याचा प्रयत्न केला पण तिनं काही औषधोपचारच करून घेतले नाहीत. पत्नीनं स्वतःचा घातपात करून घेण्याची वृत्ती म्हणजे पतीला कायदेशीर संकटात टाकण्याची कृती आहे. त्यामुळं पतीला खूप मानसिक त्रास आणि दुःख सहन करावं लागलं. पतीचा मानसिक छळ पत्नीनं केला असं मत या केसमध्ये उच्च न्यायालयानं नोंदवलं. यातली पुढची केस आहे पूनम गुप्ता विरुद्ध घनश्याम गुप्ता AIR 2003 अलाहाबाद 51. परस्परांच्या विरुद्ध गलिच्छ आरोप करून
शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार करणं म्हणजे वैवाहिक जीवन चालू ठेवणं अशक्य असल्याचं मत न्यायालयानं नोंदवून अशा परिस्थितीमध्ये संसार करण्यासाठी परस्परांना अनिच्छेनं भाग पाडणं हे चुकीचं ठरेल. म्हणून न्यायालयानं पतीच्या हक्कामध्ये घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. यातली पुढची केस आहे सुशील विरुद्ध वर्षा, AIR 1987, दिल्ली 86, सत्या विरुद्ध राम, AIR 1983, पंजाब 252. या केसमध्ये तर असं घडलं की स्वतःचं सौंदर्य जाऊ नये म्हणून पत्नीनं नवऱ्याच्या परवानगीशिवाय गर्भपात करवून घेणं हा पतीचा छळ आहे. पहिल्यांदाच गर्भवती राहिलेल्या पत्नीनं पतीच्या संमतीशिवाय गर्भपात करून घेतला, ज्याचा नवऱ्याला प्रचंड मानसिक त्रास झाला. त्यावरून नवऱ्याच्या हक्कामध्ये न्यायालयानं घटस्फोटाचा जो अर्ज आहे तो मंजूर केला. पुढची केस आहे अंगला पद्मलता विरुद्ध सुदर्शन राव, AIR 2000, आंध्र प्रदेश 353. या केसमध्ये पत्नी गरोदर असताना स्वतःहून पतीचं घर सोडून गेली आणि अपत्याच्या जन्माबाबत किंवा त्यानंतर झालेल्या समारंभाबाबत पतीला कळवलं सुद्धा नाही. पतीनं पत्नीला आपल्या घरी पुन्हा आणण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले, मात्र पत्नीनं त्यास जुमानलंच नाही. पत्नीचं विनाकारण पतीच्या संमतीशिवाय आई वडिलांच्याकडे राहणं आणि पोलिसांमध्ये तक्रारी करणं आणि उलट पतीकडेच पोटगी मागणं म्हणजे पतीचा मानसिक छळ आहे आणि तिनं स्वतःहून कायमस्वरूपी नवऱ्याचा त्याग केलेला आहे असं मत न्यायालयानं नोंदवलं आणि पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. पुढची केस लॉ आहे जे विरुद्ध जे, 1967, 111, SOL 792. तशी जुनी केस लॉ आहे ही. या केस लॉ मध्ये पत्नीला लग्नाआधीच माहिती होतं की तिचा नवरा नपुंसक आहे आणि तरीही तिनं त्याच्याशी लग्न केलं. ती दरवेळेस या सत्याचा पुनरुच्चार करायची आणि तिने लग्नानंतर त्याच्याशी सतत फटकारून वागायला लागली. या सगळ्या गोष्टी पाहता सर्वोच्च न्यायालयानं या गोष्टीला पतीप्रती असलेली क्रूरता मानलं आणि पतीच्या हक्कामध्ये घटस्फोटाचा आदेश पारित केला. पुढची केस लॉ आहे गार्डनर विरुद्ध गार्डनर, 1947, 1, ऑल ER 630. यामध्ये पत्नी जर लेस्बियन असेल तर ती पतीच्या प्रती क्रूरता आहे असं म्हणत पतीच्या हक्कामध्ये घटस्फोटाचा आदेश पारित केला. पुढची केस लॉ आहे दर्शना कुमारी विरुद्ध इंदर कुमार अरोरा, 1983, 1, DMC 80, दिल्ली. यामध्ये बायकोनं आणि तिच्या भावानं नवी दिल्लीच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा ठिकाणी नवऱ्याची अक्षरशः काळानिळा होईपर्यंत धुलाई केली आणि सबळ पुराव्यानिशी न्यायालयानं पतीच्या हक्कामध्ये घटस्फोटाचा आदेश पारित केला. हे सगळे न्यायनिर्णय सांगत असतानाच एक फार फार महत्वाची सूचना म्हणजे डिस्क्लेमरच म्हणा मी इथे एक देऊ इच्छिते. या व्हिडिओमध्ये किंवा सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे न्यायनिवाडे सांगणाऱ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये आपली यूट्यूबवरती कमेंट करत असताना खूप विचारपूर्वक किंवा जबाबदारीनं कमेंट करा, कारण व्हिडिओमध्ये न्यायनिर्णयांच्या संदर्भातलं मेहरबान सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचं मी मतप्रदर्शन सांगितलंय. हे सगळं मी काय सांगतेय कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम 129 नुसार स्वतःचा अवमान म्हणजे कंटेम्प्ट केल्याबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. सर्वोच्च न्यायालय 142(2) अंतर्गत कोणत्याही व्यक्तीची अवमान केल्याबद्दल चौकशी करू शकतं आणि शिक्षा देऊ शकतं. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयांना त्यांच्या अधीनस्थ म्हणजे सबऑर्डिनेट न्यायालयांच्या विरुद्ध अवमानाची शिक्षा देण्याचे अधिकार सुद्धा असतात. आणि म्हणूनच आमचं युट्यूब तर इतकं शहाणं आहे ते काय म्हणतं माहितीये, रिमेंबर टू कीप कमेंट्स रिस्पेक्टफुल अँड टू फॉलो आवर कम्युनिटी गाईडलाईन्स. तर वैवाहिक नात्यामधला छळ मग तो शारीरिक असो, मानसिक असो, शाब्दिक असो, नैतिक असो किंवा कोणत्याही प्रकारचा असो, सहन करणं हे अनैतिकच आहे. केवळ लग्नबंधनाच्या नात्यानं
कुणाचाही असा छळ करण्याचा परवाना कुणालाही असता कामा नये. अनेक स्त्री पुरुष जे आहेत ते मिटल्या ओठांनी हा छळ सोसत असतात. एवढंच नाही तर त्याला तडजोड असं लेबल लावून वर हौतात्म्य सुद्धा मिळवतात, जे पूर्णपणे चुकीचं आहे. शेवटी जाता जाता मी इतकंच म्हणेन, पारंपरिक पौरुषी वर्चस्वाचे संस्कार झुगारून बदलत्या काळाबरोबर बदललेले कित्येक पुरुष वैवाहिक नात्यामध्ये खरी समानता अनुभवण्यासाठी धडपडताना दिसतात. पण स्वतःला स्वातंत्र्यवादी म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांमध्ये पुरुषांना सरसकटच विरोध करण्याची ही जुनी खुमखुमी अजूनही कायम आहे. अशा स्त्रिया अजूनही युद्धाच्याच पवित्र्यात उभ्या असलेल्या दिसतात. शादीशुदा जिंदगी खराब हुई तो जो जो इन्वॉल्व है मैं उनको नहीं छोड़ूंगी. पुरुष कितीही समजुतीने चांगुलपणे वागायला गेले तरी त्या चांगुलपणाकडे सुद्धा काहीतरी नवा पुरुषी कावा असावा अशा संशयाने त्या बघतात. त्यामुळं अतिरेकी अपेक्षा असलेले विषय धुमसट ठेवण्यापेक्षा त्याची तड लावणं कधीही योग्य. समोर काळाकुट्ट अंधार असताना, काळाकुट्ट काळोख पसरलेला असताना एखाद्या शक्यतेची तिरीप जी आहे ती किलकिली होताना दिसली तर चर्चेसाठी आणि वाटाघाटींसाठी तुमच्या घराची आणि मुख्य म्हणजे तुमच्या मनाची दारं उघडी ठेवा. संवादाच्या सगळ्या शक्यता संपल्यानंतर एखाद्या चांगल्या वकिलाचा शोध घ्यायचा आणि घट्ट मनानं पुढच्या तजविजीसाठी लागायचं, हेच बरं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशा अनेक व्हिडिओसाठी ॲडव्होकेट श्रेया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.